प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे। राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध सुरक्षा व्यवस्थेसह अर्धसैन्य दलाचे 50,000 कर्मचारी तैनात करण्यात आले। तसंच अनेक उंच इमारतींवरती जवानांना तैनात करण्यात आलेला आहे। तर मुंबईत देखील गेटवे ऑफ इंडिया, दादर यासोबतच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील महत्त्वाच्या इमारतींवर देखील रोषणाई करण्यात आली आहे। मुंबईचे सीएसटी स्टेशन, मुंबई महापालिका आणि मंत्रालय तसंच बीएसी अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत रोषणाईने उजळून निघाली। दरम्यान पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली आहे। पवारांना मिळणाऱ्या पद्मविभूषणाचं श्रेय पवारांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलंय। जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्कारानंतर पवारांनी त्यांच्या 50 वर्षांच्या प्रवासावरती आणि मिळणाऱ्या पुरस्कारावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। माझ्या घरात पद्म अवॉर्ड मिळाला मी तिसरा, म्हणजे एका आईची 3 मुलं, एक तर प्रसाद पवार त्यांना पद्मश्री पहिल्यांदा मिळालं, प्रताप पवार सकाळचे त्यांना पद्मश्री मिळालं आणि मला पद्मविभूषण मिळालं। त्यामुळे एका मातेच्या 3 पुत्रांना हा सन्मान मिळतो, त्याचं केव्हा तिला म्हणजे ती संतुष्ट झालीच असते। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर कल्याणमध्ये आतषबाजी करण्यात आली आहे। कल्याणच्या वेगवेगळ्या भागात फटाक्यांची आतषबाजी आणि जय जयकार केला गेला। त्यानंतर फटाक्याच्या आतषबाजीने झालेला कचरा ताबडतोब साफ करून त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्या अनुयायांनी दाखवली आहे। आप्पासाहेबांना मिळालेलं पद्मश्री योग्य असल्याचं त्यांच्या अनुयायांच्या कार्यावरून सिद्ध होतं। त्यासाठी मला सगळ्यांना आनंद होतोय, सर्वांना एकंदर सगळ्या जनतेला पण आनंद द्यायचा आहे। आणि हा आनंद कोणी कसा द्विगुणित करावा हा मोठा प्रश्न पडला, एवढा आनंद सर्वांना झालेला आहे। आणि ह्या आनंदाचं महत्त्वाचं म्हणजे असं की या कार्याला आणखीन स्वरूप चांगलं होईल, आणखीन कार्य बळकट होईल। यानंतर बातमी राजकीय वर्तुळातून। शिवसेना भाजपच्या युती होणार की नाही याबाबत आज अंतिम फैसला होणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेकडून फोडला जाणार आहे। गोरेगावमध्ये होत असलेल्या सेनेच्या मेळाव्यात युतीबद्दल उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे भाजपबरोबरच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। युतीबाबत गोरेगावच्या सभेत सविस्तर बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय। सर्वांप्रमाणे मला सुद्धा उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणतं मार्गदर्शन करणार आहेत किंवा कोणता निर्णय जाहीर करणार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे। मी सुद्धा प्रयत्न तुमच्यासारखाच कानोसा घेतोय, परंतु शेवटी मला सुद्धा तेवढा वेळ थांबावं लागणार आहे। युतीबाबत मध्यस्थाद्वारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। तसंच दिल्लीत मुख्यमंत्री भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात देखील चर्चा होऊ शकली नसल्याचं समजतंय। तर दुसरीकडे मुंबईसह 10 महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्वबळावरती लढावं असा सूर मातोश्रीवरती झालेल्या बैठकीत निघालाय। मातोश्रीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख, खासदार आणि आमदारांची बैठक झाली। त्यात युती न करण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। त्यामुळे मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशकात शिवसेना भाजपशी 2 हात करण्याची चिन्ह आहे। सरकारी कार्यालयातून देवदेवतांचे फोटो सन्मानानं बाहेर काढा असा आदेश फडणवीस सरकारनं दिल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे। जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला जमलं नाही ते हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या भाजपनं केलंय असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2002 मध्ये आघाडी सरकारनं पहिल्यांदा परिपत्रक या संदर्भातलं काढलं होतं, मात्र त्याची कठोर अंमलबजावणी केली गेली नाही। पण भाजप सरकारनं मात्र ती सुरू केली आहे। राज्यातील सरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ ही सर्वच ठिकाणं सर्व प्रकारच्या देवदेवतांच्या फोटोंपासून मुक्त करण्याच्या सूचना फडणवीस सरकारनं दिल्या आहेत। एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेना भाजपवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय। युतीमध्ये भांडायचं आणि नंतर मांडीला मांडी लावून बसायचं ही सवय झाली आहे असं म्हणत अजित पवार यांनी सेना भाजपवरती टीका केली आहे।
निवडणुकांच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. स्थानिक पातळीवरती सेना भाजपशी छुपी युती करण्याचा प्रयत्न कराल तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होईल असं तटकरे म्हणाले. सेलिब्रिटींनंतर मनसेनं सर्वसामान्य मुंबईकर महिलांना नाशिकच्या नवनिर्माणाची सहल घडवली. गोरेगाव आणि परिसरातल्या सुमारे 3,000 महिलांना घेऊन मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी बुधवारी नाशिक गाठलं. सुमारे 60 बसेस घेऊन मनसेची ही सहल नाशकात फिरली. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, शहरातले चकाचक रस्ते, देखणे वाहतूक बेट तसंच संध्याकाळी वॉटर कर्टन, बोटॅनिकल गार्डन अशा वेगवेगळ्या विकास कामांची या महिलांना सफर घडवण्यात आली. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत नेहमी चर्चेत असतात ते त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे. मात्र सध्या अकोल्यात त्यांचा शांताबाई गाण्यावरचा डान्स चांगलाच व्हायरल झालाय. 23 जानेवारीला अकोला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमामध्ये जी श्रीकांत यांनी शांताबाई या गाण्यावरती ताल धरलाय. त्यामुळे सध्या अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ठुमक्यांची चर्चा सुरू आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे याची प्रचिती भंडाऱ्यातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मध्ये आली. या एटीएम मधून 100 ऐवजी चक्क 500च्या नोटा निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. रविवारी दुपारी एका ग्राहकानं 4,000 रुपये काढले असता 100च्या 40 नोटा निघण्याऐवजी 500च्या 40 नोटा आल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत अशाच प्रकारे एटीएम मधील सगळे पैसे संपले. त्यानंतर हिशेब आणि सीसीटीव्ही चेक केले असता बँकेला तब्बल 4.5 लाखांचा फटका बसल्याचं दिसून आलं. एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा प्रकार घडल्याचं त्यानंतर समोर येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरून मँगलोर ते दिल्ली धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये ज्योती विश्वकर्मा या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. ट्रेनमधील 2 नर्स, प्रवासी आणि सहप्रवाशांच्या मदतीनं ज्योतीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. तर टीसीच्या प्रयत्नानं थांबा नसताना देखील सावर्डे स्थानकात ट्रेन थांबवण्यात आली. डेरवणच्या वालावलकर रुग्णालयामध्ये या मायलेकींवरती मोफत उपचारही करण्यात आले.